महाराष्ट्र आज अडचणीत आहे. महाराष्ट्र सरकारमधले नवीन आलेले ॲडवायझर त्यांनीच कबूल केलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे. त्यांचे स्टेटमेंट्स तुम्हीही कव्हर केलेत, प्रिंट मीडियानेही कव्हर केलेत. त्यामुळे आज महाराष्ट्रापुढे सगळ्यात मोठं आव्हान हे आर्थिक आव्हान आहे. आणि अनेक राज्यांमध्ये, ज्याच्याबद्दल मी अनेक वेळा बोलले, फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट आणि बजेट मॅनेजमेंट या गोष्टीत अनेक राज्यांनी चांगली कामं केलेली आहेत. पण गेल्या काही दिवसात आपण सातत्याने बघतोय की महाराष्ट्राचा नंबर, जलजीवन मिशन असेल किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा बजेट मॅनेजमेंट असेल, ह्याच्यात फारसा पहिल्या 5-10 मध्ये महाराष्ट्र दिसत नाही. काल तर एक रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यात पहिल्या 10 म्हणजे विकसित राज्यांमध्ये पहिली 5 जी राज्य आहेत ती डबल इंजिन पण वाली नाही आहे, ती सिंगल इंजिन वाली. त्याच्यामुळे मला कौतुकी वाटतं की हे डबल इंजिन सरकार झालं तरच विकास होतो वगैरे, या भ्रमातून मला असं वाटतं हा रिपोर्ट केंद्र सरकारचाच आहे, आमचा नाहीये कुणाचा. त्यामुळे प्रशासन, इलेक्शन होतच राहतील, पण इलेक्शन मध्ये एवढा मोठा मॅन्डेट मिळाल्यानंतर एक स्थिर सरकार, एक प्रोग्रेसिव्ह सरकार हे महाराष्ट्राला देणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने गेल्या 100 दिवसात याच्यात फारशी क्रांती झालेली दुर्दैवाने अतिशय जड अंतःकरणाने मी म्हणते की महाराष्ट्रात होत नाहीये.